बांधकाम कामगार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाबाबत. आज ती 31 जानेवारी 2026 आहे आणि 31 जानेवारी 2026 ची लेटेस्ट अपडेट मी तुम्हाला देत आहे. बांधकाम कामगारांना आता इसेन्शियल किट आणि गृहउपयोगी वस्तू संच आणि सोबतच तुम्हाला जे अत्यावश्यक संच असते ते कधी मिळणार, तर आचारसंहिता संपल्यानंतरच मिळणार आहे, तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. आचारसंहिता 7 किंवा 10 फेब्रुवारीला संपणार आहे. तर 7 किंवा 10 फेब्रुवारीला आचारसंहिता संपली की तुम्हाला इसेन्शियल किट, सेफ्टी किट आणि डिनर सेट ज्याला आपण गृहउपयोगी वस्तू संच म्हणतो याची वेबसाईट सुरू होण्याची शक्यता आहे. अरे आता याच्या बाबतीत मी तुम्हाला व्हिडिओ अपडेट देतच राहील, कारण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला नवनवीन माहिती सर्वप्रथम मिळतील. आता आचारसंहिता संपली की तुम्हाला इसेन्शियल किट, सेफ्टी किट आणि गृहउपयोगी वस्तू संच अपॉइंटमेंट सुरू होईल. अपॉइंटमेंट घ्यायचं आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला जे शिबिर तुम्ही निवडलेलं असेल त्या शिबिरमध्ये जाऊन तिथं तुमचे केवायसी करायची आहे. केवायसी करून तुमचे जे डॉक्युमेंट असतील ते सोबत तुम्हाला न्यायचं आहे. जे अपॉइंटमेंट तुम्ही घेतलं आहे ते सोबत न्यायचं आहे आणि ते तुम्हाला सोबत नेऊन त्या शिबिरमध्ये बारी लावून, नंबर लावून, लाईन मध्ये लावून तुम्हाला ते तुमचा संच घ्यायचा आहे. तर हे तुम्हाला 7 तारखेच्या नंतर किंवा 10 तारखेच्या नंतर, म्हणजेच 7 फेब्रुवारी किंवा 10 फेब्रुवारीच्या नंतर आचारसंहिता जर संपली तर महाराष्ट्रात गृहउपयोगी वस्तू संच सोबत इसेन्शियल किट आणि सेफ्टी किटचा वाटप सुरू होऊ शकतं. वाटप सुरू झाला तर तुम्हाला अपॉइंटमेंट घेता येईल. अपॉइंटमेंट तुम्ही घेतलं तर तुम्हाला समोरचे जे संच आहे ते तुम्हाला मिळतील. आता याच्यावरती लवकरच तुम्हाला अपडेट देण्याची प्रयत्न करेल, कारण अजून महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागलेली आहे. आता ही आचारसंहिता संपली की तुम्हाला व्हिडिओच्या काही समोर वस्तुस्थिती असेल त्याच्या बाबतीत मी 100% व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देत राहील. तर ही छोटीशी माहिती होती. कशी वाटली नक्कीच कॉमेंट करा.